नमस्कार. नारायण धारप यांची भयकथा चेटकीन आणि या कथेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की सोनालीला आजीची ती लिहिलेली वही भेटली आणि त्या वहीमधली कथा आपण सगळ्यांनी ऐकली. आता आपण बघूया की पुढच्या भागात नेमकं काय होतंय. सोनालीने तर ती वही ठेवून दिलेली, मग आता पुढे ती वाचणार का अजून आणखी काही घडणार ते पाहूया पुढच्या भागात. सोनाली खाली आली तेव्हा 6 वाजत आले होते. आई, बाबा, मामा सगळेजण स्वयंपाकघरातच होते. त्यांचा नुकताच चहा झालेला दिसत होता. सोनालीला पाहताच आई म्हणाली, काय करत होतीस ग इतका वेळ? झोपली होतीस का काय? नाही, 3च्या सुमारास खाली आले. इथे कुणाचा पत्ताच नव्हता. मग परत गेले. लोळत होते. रखमा, माझा चहा ठेवलायस का? तिचं वाक्य पुरं होण्याआधीच रखमा चहाचा कप घेऊन पुढे आली. बाहेर येणार आहेस का? मामाने विचारलं. चला की, समुद्रावरच ना. इथे दुसरं ठिकाणच कुठे? मामा म्हणाला आणि ते सगळे बाहेर पडले. समोरच्या घराची वाट त्यांनी घेतली नाही. याचं सोनालीला फार बरं वाटलं. त्या घरासंबंधात तिने एवढ्यातच इतकं वाचलं होतं की काही वेळ तरी तिला त्या घरापासून सुटका हवी होती. बाकीच्यांच्या मागून ती चालली होती. तिच्या ध्यानात आलं, प्रसंगाकडे पाहण्याची आपली दृष्टीच एकदम बदलली आहे. जणू काही आतापर्यंत ती एखादं कागदावर रेखाटलेलं चित्रच पाहत होती, पण आता एकाएकी त्या चित्राला त्रिमिती आली आहे, खोली आली आहे. एवढंच नाही, ती स्वतः त्या चित्रात अंतर्भूत झाली आहे. ती आता एखादी तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती. घटना प्रत्यक्ष तिलाच येऊन भिडल्या होत्या. रघुमामा तिच्यासाठी थांबला होता. ती त्याच्याजवळ पोहोचताच तो म्हणाला, सोने, आज अगदी गप्प गप्पशी आहेस. मी कुठे काय? ती गडबडून म्हणाली. कंटाळा आला का वाडीवर? तशी तुला गडबडीच्या आयुष्याची सवय. हे इथलं असं थंड संत आयुष्य म्हणजे तुला अगदी बोर झालं असेल नाही का? थंड संत आयुष्य? मामाला कल्पना तरी आहे का की या वरवर संत दिसणाऱ्या पृष्ठाखाली काय काय प्रलयकारी घटना दडल्या आहेत त्या? ती वरकरणी एवढंच म्हणाली. मामा, इथलं आयुष्य वेगळं आहे हे खरं, पण बोरिंग मात्र खासच नाही. तुला माहितीये, भिडे खादर गप्प बसणाऱ्यांपैकी मी नाहीच. कंटाळा आला असला तर लगोलग बाबांना सांगितलं असतं मला पुण्याला नेऊन सोडा म्हणून. रघुमामा जरा खालच्या आवाजात म्हणाला, सोने, श्रीवर्धनला ते फोटो पाहिल्यापासून तुझ्यात काहीतरी बदल झालाय. आता एकच सांगतो, ते ऐक. मी आणि तुझे बाबा गेली 40 वर्ष वाडीवर येत आहोत, राहत आहोत. त्या दुसऱ्या घराचं वेगळेपण सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकालाच काहीतरी वेडावाकडा अनुभव आलाय, पण आजवर कधी कुणाला ते इजा किंवा घातपात झालेला नाही. मामा, रखमाच्या मतीचं काय रे? हो, ते एक खरंय, पण त्याबद्दलच सांगणार होतो. ती मती पाहत होती आणि तिला सांगायला, धोक्याची सूचना द्यायला कुणी नव्हतं. त्या सूचना आम्हाला मिळाल्यात आणि आपण सांभाळून असलं की मग काही धोका नाही. आता इतक्या वर्षानंतर त्या घराकडे दुर्लक्ष करणाऱ्याची सवय झालीये. सतत डोळ्यासमोर असून सुद्धा त्यावर फारसा विचार करीत नाही आम्ही. आणि हेच तुला सांगायचं होतं. हे फोटो चमत्कारिक आहेत खरे, पण स्पष्टीकरण करता येत नाही. अशा कितीतरी गोष्टी असतात, त्यांच्या खोलात फार जाऊ नये. जग तर्कशुद्ध नाही, रॅशनल नाही. मला सांगायचंय तेवढंच, ते चमत्कारिक घर त्याला आपल्या कोशात राहू देत. सावध राहिलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं. सोनाली काहीच बोलली नाही. रघुमामाचा हेतू चांगला होता, पण त्याची माहिती आणि त्याचं ज्ञान दोन्ही अपुरं होतं. ते घर म्हणजे काही एखादी विषारी वनस्पतीची काटेरी झुडुपांची जाळी नव्हती की तिला वळसा घालून वावरावं. तो काही एखादा दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा ढीग नव्हता की जवळून जाताना नाकाला रुमाल लावावा की पुरं होतं. तिथे एक दुष्ट, जागती, रसरसती शक्ती वावरत होती. पिंजऱ्यात कोंडलेल्या एखाद्या हिंस्र श्वापदासारखी ती तिच्या बंदिस्त अवकाशात येरझारा घालत होती. बाहेरच्या कुणाला फसवता येईल का याची संधी पाहत होती. पण सोनाली मामाला काय सांगणार? तू म्हणतोस ते खरंय मामा, ती शेवटी म्हणाली. पण बोलतानाही तिला जाणवलं आपले शब्द लंगडे आहेत. रघुमामा काही वेळ तिच्याकडे टक लावून पाहत उभा राहिला आणि मग म्हणाला, तुझ्या मनाची तयारी झाल्याखेरीज तू सांगणार नाहीस, हो ना? हा त्याचा मनकवडेपणा थक्क करणारा होता. ती काही बोलणार तोच हात वर करून रघुमामा म्हणाला, सोने, ही काही उलट तपासणी नाही. तू आता समंजस झालीयस. तुझी जबाबदारी तुला समजते. तेव्हा हे आपण आता इथे थांबवूया, ओके? मग मामा चालत चालत बाबा आणि आईच्या पाशी पोहोचला. आपल्या मनातल्या भावना जर इतरांना इतक्या पारदर्शकपणे दिसत असतील तर कठीणच होणार आहे, सोनालीला वाटलं. संध्याकाळच्या तिरकस उन्हात ते रेतीवर बसले होते. किंचित दमटसर रेतीशी सोनालीच्या हातांचा चाळा चालला होता. अर्धवट लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होतं. अर्धवट लक्ष समोरच्या अथांग सागरावरून येणाऱ्या फेसाळत्या लाटांकडे होतं. अगं बाई, हे काय? आईचा आवाज ऐकून सोनाली एकदम भानावर आली. आई खाली पाहत होती. तिच्या नजरेच्या रोखाने सोनालीने आपली नजर खाली केली. तिचं अजिबात लक्ष नसताना तिच्या हाताने ओलसर रेतीचा मुखवटा बनला होता. सोनाली स्वतः दचकून जराशी मागे सरली.
आता तिघही त्या अर्ध पुतळ्याकडे पाहत होते. एक कृष्णसर, उभट वाटणारा. पण रघुमामा एकदम म्हणाला, गोविंदा, तुझ्या आईचा भास होतो की नाही रे? सोनालीला जाणवलं आपल्या शरीरावरून सरसरून काटा येत आहे. एवढ्यातल्या एवढ्यात ही दुसरी खेप. त्या दिवशी हातून रेखाटलं गेलेलं आजीचं चित्र आणि आता हातून घडवला गेलेला हा रेतीचा मुखवटा. असंभाव्य, अनैसर्गिक घटकांनी तिच्या भोवती जणू फेरच धरला होता. अलिप्त, तटस्थ राहू म्हटल्याने शक्य होत नव्हतं. तिची इच्छा असो वा नसो, ती या प्रकरणात खोलवर गुंतच चालली होती. सोने, बाबा नवलाने म्हणाले, परवा ते चित्र आणि आता हा पुतळा. चित्रकला आणि शिल्पकला. मला नव्हतं माहिती तुला यात इतकी आवड असेल ते. सोनाली अगदी म्हणणार होती, बाबा, त्या दोन्हीतलं मला काडी मात्र ही काही इंटरेस्ट नाही. पण तिच्या शब्दावर कुणाचा विश्वास बसला असता? प्रत्यक्ष पुरावा समोर असताना. आजीचं हस्तलिखित वाचून आधीच तिच्या मनाचा खूप गोंधळ झाला होता. त्यात आता आणखी भर पडली होती. ते सगळे किनाऱ्यावर बसले तरी त्यांच्या गप्पात तिचं खरोखरच लक्ष नव्हतं. रघुमामा मधून मधून तिच्याकडे पाहत होता, पण तो बोलला मात्र काही नाही. ते सर्व घराकडे परतले तेव्हा अंधार झाला होता. त्यांच्या घराच्या व्हरांड्यातला दिवा लांब वरून दिसत होता आणि अर्थात उजव्या हाताला त्या ओसाड घराची रासही होती. रघुमामा म्हणाला होता, आम्ही आता त्या घराकडे दुर्लक्ष करायला शिकलोय. त्याचं समाधान अज्ञानातलं होतं. त्या घराकडे पाहत ती व्हरांड्यातच 5-7 सेकंद उभी राहिली आणि मग घरात आली. जेवणाची वेळ होईपर्यंत ती खालीच थांबली होती. मामाने टीव्ही लावला होता. सस्पेन्सफुल अशी जाहिरात केलेली एक मालिका दाखवली जात होती. पण सोनालीला स्वतःला असे काही अनुभव आले होते की त्यांच्या पुढे ही मालिका अगदी सपक वाटत होती. सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असतं, हीच गोष्ट खरी. जेवणानंतर आई, बाबा, रघुमामा तास दीड तास तरी पत्ते खेळत असत. सोनालीला त्यात अजिबात रस नव्हता. तेव्हा पहिल्याच दिवशी तिने त्याला साफ नकार दिला होता. जरा वेळ इकडे तिकडे करून ती वरच्या खोलीत गेली. कॉटवरच आजीचं हस्तलिखित होतं. अर्धवटच वाचून झालं होतं, पण ते वाचायला आताची रात्रीची वेळ योग्य होती का? पण वाचलं नाही तर उद्दीपित झालेली तिची जिज्ञासा तिला रात्री सुखाने झोप देईल का? पुढे काय होणार हे ठरवलेलंच होतं. हस्तलिखिताचा उरलेला भाग वाचण्याखेरीज तिला चैनच पडलं नसतं. फक्त तिने एक केलं. ज्या खिडकीतून ते समोरचं घर दिसत होतं ती खिडकी बंद करून घेतली आणि मग तिनं पुन्हा एकदा ते बाळ वाचायला घेतलं. घराकडे परत आले तर रखमी व्हरांड्यात बसलेली. तिला सांगायला हवं होतं, आता नाही तर पुन्हा केव्हा तरी, पण सांगायलाच हवं होतं. मग आताच का नको? रखमे, इथे काय करतेस पहाटेची? मी विचारलं. ही मती दिसेनाशी झाल्यापासून रात्रीची झोप येत नाही बाई, रखमी म्हणाली. 7-8 वर्षाची पोर कुठे गेली, कुणी नेली, काही उमजत नाही. बाई, आत्ताची म्हणे खेड्यापाड्यातली पोरं पळवून शहरात आणतात आणि भीक मागायला लावतात. कधी तर म्हणे आंधळ करतात, नाहीतर एखादा पाय मोडतात. रखमीला रडू कोसळलं. बिचाऱ्या आईचं काळीज. अश्रा पोरीच्या मायेपोटी तिळतिळ तुटत होता. ती म्हणत होती तशा भयंकर गोष्टी होतही असतील. शेवटी माणूस स्वार्थीच असतो. पण इथलं सत्य तर रखमीच्या कल्पनेपेक्षाही भयंकर होतं. मती जिवंत तर नव्हतीच, पण मृत्यूनंतरही तिच्या जीवाला विश्रांती आणि सुटका नव्हती. तिला एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखं एका सैतानी नाटकात नाचवलं जात होतं. रखमीला निदान एवढं तरी सांगायलाच हवं होतं की मती मरण पावलीये. कल्पनेत वेडी बिद्र चित्र आणून बिचारी अशी स्वतःच्या आतड्याला पीळ तरी पाडून घेणार नाही. बातमी ऐकून तिला दुःख तर होणारच, पण तेवढा तो एकच घाव. तो एकदा सहन केला म्हणजे मग आता जीव टांगणीला तरी लागणार नाही. मी तिच्यापाशी बसले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, रखमे, माझ्या शब्दांवर तुझा विश्वास आहे का? हो बाई, ती लगेच म्हणाली. रखमे, माझे बाबा काय काय करत असत माहीत आहे ना तुला? पुन्हा ती लगेच म्हणाली, हो बाई. रखमे, एवढं लक्षात ठेव, मी त्यांचीच मुलगी आहे. आणि ऐक, मती जिवंत नाही. मला कसं आणि केव्हा समजलं हे विचारत बसू नको. मी तुला अगदी शपथेवर सांगेल, मती मरण पावलीये. ती तुला पुन्हा कधीच दिसणार नाही. पण हे शब्द बोलता बोलताच मला जाणवत होतं हे खरं नाही. कदाचित मती तिला दिसेलही, पण अशीच रंगवलेल्या बाहुलीसारखी. रखमीने तोंड दोन्ही हातात घेतलं. दुःखाचा हुंदका तर आलाच, तेवढंच आयुष्य बिचारीचं सुटली एकदाची. रखमी म्हणाली, जा पड आता जरा वेळ, मी म्हणाले. पण तिचं कुतूहल तिला गप्प बसू देत नव्हतं. कन्या शोकावरही मात करीत होतं. पण बाई, अशा आडवेळी तुम्ही त्या घराकडे कशासाठी गेला होतात? ती मला विचारत होती. रखमे, उठ आणि झोपायला जा. त्या गोष्टी करायची ही वेळ नाही. चल उठ, मी म्हणाले. मीही स्वयंपाकघरात गेले. घोटभर पाणी पिऊन मग खालच्याच खोलीत खाट्यावर आडवी झाले. आता तो मनात दडपून ठेवलेला विचार समोर येत होता.
ही मती त्या घरात गेलीच कशी? मुलांपैकी कुणीतरी त्या घराच्या खिडकीतून पाहणारा मोठा डोळा काढला होता. त्यांना काहीतरी दिसत असलं पाहिजे. मला त्या घराच्या छपरावर एखाद्या मोठ्या वानरासारखी आकृती दिसली होती. मथीला जर घराच्या खिडकीतून तिचे बाबा नाहीतर गोविंदा, रघु असं ओळखीचं कोणी दिसलं असेल का? ती बिचारी काय सहज फसली असेल आणि दार उघडून आत गेली असेल. आता जे काही होतं त्याच्या तावडीत सापडली असेल. रखमीलाही या धोक्याची कल्पना देऊन ठेवायला हवी होती. रात्रभर जागरण झालं होतं. नेहमीसारखी पहाटे जाग आली नाही. हे खाली आले तेव्हा मी झोपलेलीच होते. त्यांना जरासा गुस्साच आला. तो मुकाट्याने सहन करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. शेवटी रोजच्या आयुष्यात ऊन असतं तशी सावली असते, चढ असतात तसे उतारही असतात. रस्ते कधी सपाट सरळ असतात तर कधी खचखळग्यांचे, राडारोड्यांचे, काट्याकुट्यांचे असतात. सर्व सहन करायला हवं. दिवस उलटच चालले होते. गोविंदानंतर मला मुलंच झालं नाही. गोविंदाही शिकण्यासाठी श्रीवर्धनला राहायला गेला. हे शनिवार रविवार श्रीवर्धनला जाऊन त्याची गाठ घेत, खुशालीची चौकशी करीत. दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गोविंदा वाडीवर यायचा. त्याच्याबरोबर तर रघु आणि त्या रघुची बहीणही असायची. वाडीवर इतर वेळी घरात मी आणि रखमीच फक्त. रखमाला हळूहळू सर्व प्रकारची कल्पना दिली होती. खेड्यापाड्यात वाढलेली रखमी, तिच्या आयुष्यात या साऱ्यांचाच वावर होता. विंतडवाद घालणं किंवा पाखंडीपणा तिच्या स्वभावातच नव्हता. दिवस कसे भराभर जात होते. मात्र माझी त्या घरावरची पाळत क्षणभरही सैल झाली नाही. मध्येच एकदा यांना लहर आली होती. त्या घराची जरा तपासणी करावी, काही डागडुजी आवश्यक असली तर ती करावी. मी ओठ अगदी घट्ट मिटून बसले होते. जरासा तरी विरोध केला असता तरी त्या कल्पनेने त्यांच्या डोक्यात ठाण मांडलं असतं. पण वाडीवरचं कामच इतकं होतं की त्यांच्या त्या व्यापात ती कल्पना मागे पडली आणि ती कायमचीच पडली. गोविंदा मोठा झाला. पुण्याच्या कॉलेजात जायला लागला. उन्हाळ्याचा वाडीवर यायचा आणि तेव्हाच त्याने सांगून टाकलं होतं वाडीवर राहायची त्याची इच्छा नाही. यांच्याशी जरासा वाद झाला, पण जरासाच. त्याच्या नाराजीचं कारण मला माहीत होतं, पण ते यांना कसं सांगणार? गोविंदा आम्हा दोघांशी इतका आदराने आणि प्रेमाने वागत होता की त्याच्यावर यांना सुद्धा जास्त काळ राग धरणं अशक्यच होतं. वाडीवर आला की यांच्यासोबत हिंडायचा. कामालाही मागे राहायचं नाही, पण त्यात आवड अजिबात नाही. गोविंदाचं शिक्षण पुरं झालं. त्याला पुण्याला नोकरी लागली आणि त्या रघुच्या बहिणीशी त्याचं लग्न झालं. अर्थात हे सर्वांनीच गृहीत धरलं होतं. लहानपणापासून रघु आणि त्याची बहीण वाडीवर येत होते. तशी वत्सला दिसायला देखणी, मनमिळाऊ होती. शिवाय घराणंही चांगलं होतं. लग्न श्रीवर्धनलाच झालं. ती रात्र तरी मला वाडी सोडावीच लागली. आदल्या संध्याकाळी सीमांत भोजन, देवदेवक इत्यादी विधी होते आणि दुसरा दिवस लग्नाचा. त्या संध्याकाळी मी वाडीवर परत आले. मला आठवतं आयुष्यात पहिल्यांदाच हे माझ्यावर खरे रागावले. मग आलीच तरी कशाला, राहायचं तिथंच, ते रागाने म्हणाले. त्यांचा राग समजण्यासारखा होता, पण माझी कारणं त्यांना समजली नसती आणि पटलीही नसती. लग्नानंतर वत्सला 3 दिवसांसाठी वाडीवर राहायला आली होती. अर्थात तिला तिथं काहीच परक नव्हतं. माझी खात्री होती की गोविंदाचा संसार अगदी नेटका आणि टापटिपीचा करणार. मग ती गोविंदाबरोबर गेली. वर्षाकाठी उन्हाळ्यात गोविंदाबरोबर येईल तेवढीच. मग तिला आनंदाच्या वेळचे दिवस गेले. तेव्हा मात्र मी तिला अगदी निक्षून सांगितलं की बाळणपण झाल्याखेरीज वाडीला यायचं नाही. गोविंदा आणि रघु यांच्याकडून तिचं कुशल समजत होतं. शेवटचे 2 महिने ती श्रीवर्धनलाच होती. गोविंदा एकदा मित्राची गाडी घेऊन वाडीवर आला आणि त्याने आम्हा दोघांना श्रीवर्धनला नेलं. बारशाला हमखास यायचं हे वचन देऊन मी परत आले. वत्सलाला मुलगा झाला. ही 3री पिढी. गोविंदा माझाच मुलगा की नाही, पण तो एक मोठा पण होता. गेली 27 वर्ष मी यासाठी थांबले होते. आता पुन्हा एकदा चाचणी घ्यायची होती. गोविंदा लहान होता तेव्हा मी मुक्त्यार होते. आता तसं नव्हतं. कुणालाही एवढीशी शंका यायला नको. मग एकदम ती कल्पना मनात आली. नाहीतरी आपण बारशाच तिथे जाणार आहोत. बारशाला मुलाचे कान टोचतात. हल्ली हल्ली जरा कमी झालंय, पण मी मुलाची आजी, घरातली सर्वात वडील. खेड्यातल्या आजीचं खूळ म्हणून का होईना कुणी नाही म्हणणार नाही. सकाळीच गोविंदा आम्हाला न्यायला आला. गोविंदाचा मुलगा, माझा नातू. नाक, डोळे, केस सारं गोविंदाचंच घेतलं होतं. घरातले सगळे अगदी आनंदात होते. मुलाचं नाहणं होताच मी रघुच्या आईला म्हणाले, शांताबाई, मी सुंकली बरोबर आणली हा, बाळाच्या कानात घालायला. कान टोचायचे. आम्ही सोनाराला बोलावलं नाहीये. त्या म्हणाल्या, सोनार कशासाठी हवाय, मी आहे की. मी म्हणाले, तुम्ही? त्यांना नवल वाटलं. अहो त्यात काय कठीण आहे. सुई चांगली उकळून आणि तापवून घ्यायची. 1 सेकंदाचं काम. आणा बाळाला इकडे. गरम पाण्याने शेकत आंघोळ झाली होती. बाळ अगदी झोपेलाच आला होता. दोन्ही कानांना सुई टोचतात जरा कुई केलं एवढंच की परत झोपला सुद्धा. मी कापूस बरोबर ठेवलाच होता. कानावर रक्ताचा अगदी बारीकसा ठिपका आला होता. तो आणि सुई कापसाने पुसून घेतली. तेवढंच पुरेसं होतं. मग सारा दिवस गडबडीतच गेला.
संध्याकाळी थाटात बारसं झालं. नाव आनंद ठेवलं. पुरुषांना पानसुपारी देण्यात आणि बायकांना ओट्या भरण्यात खूप वेळ गेला. त्या संध्याकाळी वाडीवर परत येणं शक्यच नव्हतं. मी तो विषय काढलाच नाही. असा एखादा दिवस मी नसणारच, आणि मी तरी कायमची थोडी असणार होते. मग माझ्यानंतर तिथे कोण असणार होतं? शेवटी एका माणसाला काही ठराविक मर्यादेपर्यंत शक्य असतं, तेवढं त्यानं करावं. मग रात्र गेली. पहाटे पहाटेच जाग आली. काल सकाळपासून जपून ठेवलेला तो कापसाचा बोळा मी उलगडला आणि माझी निराशा झाली. आनंदही योग्य नव्हता. माझ्याच सख्ख्या मुलाचा मुलगा, आमच्या घराण्यातला तर अगदी निसंशय, पण तेवढंच एक काहीतरी कमी होतं. खांद्यावरचा बोजा आणखी जड झाल्यासारखा वाटला. आता पुन्हा वाट पाहणं आलं. आणि कुणी सांगावं, या हल्लीच्या पिढ्या, त्यांच्यातल्या काहींना तर दुसरं मूल नको असतं. गोविंद त्याच वाटेने गेला तर? माझ्या हातात काहीच नव्हतं. जीवात जीव आहे तोवर आपल्यावर आलेली जबाबदारी नेकीने पार पाडायची. आपण गेल्यावर काय होईल याची काळजी कशासाठी? आणि करून काय उपयोग? काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ईश्वर कुठे असलाच आणि त्याला त्याच्या या जगाची काळजी असलीच तर तो घेईल पाहून. स्नानासाठी बाथरूममध्ये गेले. समोरच बंब पेटलेला होता. हातातल्या कापसाचा बोळा बंबात टाकला. हुश असा आवाज करून चांगली वावभर उंचीची ज्वाळा बंबातल्या नाळकंड्यातून वर आली. एखादी वीज लखलखावी तसा डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश पडला. मी तर मागे सरून भिंतीला पाठ लावून उभी होते. हा काय भलताच प्रकार? तो साधा कापूस? मग लक्षात आलं, तो साधा कापूस नव्हता. त्यात त्या जवसाच्या आकाराच्या 2-3 बिया होत्या. त्या जाळात पडताच हा उद्रेक झाला होता. नशीब अगदी 2-3च बिया होत्या. बुचुकली भरून असत्या तर सगळी बाथरूम, नुसती बाथरूमच नाही, सारं घरच कचकड्यासारखं पेटून उठलं असतं. एका मंगलविधीसाठी जमलेले सर्वजण काय हाहाकार माजला असता. आपण किती वेगळे आहोत याची जाणीव झाली, आणि हे वेगळेपण माणसांच्या अगदी विरळ का याचीही समज आली. माझ्या क्षणभराच्या एकाग्र विचाराने गडूतल्या पाण्याला उकळी फुटली आणि ते तीर्थासारखं पवित्र आणि प्रभावी झालं होतं. माझ्या एका अंगुली निर्देशाने समोरच्या हिंस्र आकाराची अक्षरशः माती झाली होती. विवेक आणि संयम नसेल तर अशा शक्ती जगात हाहाकार माजवतील. म्हणूनच त्या अशा विरळ लोकांच्यात आढळतात. बाहेर आले तेव्हा सावरले होते. 8च्या सुमारासच गोविंदाने गाडी आणली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही दोघं वाडीवर परत आलो. या बरं का नातवाला पाहायला, वत्सलाची आई म्हणाली होती. आणि मी हो हो येईन हा असं म्हणत होते. मला कल्पना नव्हती 15 दिवसातच श्रीवर्धनला यावं लागणार, कारण वाडीस गेल्यावर 3-4 दिवसातच यांची प्रकृती बिघडली. पहिले 5-7 दिवस घरगुती औषधं झाली. थोडासा गुणही आल्यासारखा वाटला, पण मग प्रकृती एकदमच बिघडली. श्रीवर्धनला नेण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. काहीतरी पोटाचा रोग झाला होता. आधी तऱ्हेतऱ्हेची औषधं झाली, मग ऑपरेशनही झालं, पण कशाचाच उपयोग झाला नाही. शेवटी तर त्यांच्या पोटातली वेदना इतकी वाढली की अगदी जालिम वेदनाशामक औषधही काम करीनाशी झाली. डॉक्टरांशी बोलताना सुद्धा मी म्हणाले, डॉक्टर, हे असं किती दिवस चालणार? हल्ली तर यांना वेदना अगदी सहन होत नाहीत. मी पाहतो ट्रीटमेंट बदलून, ते म्हणाले खरे, पण त्यांनी कोणताही दिलासा दिला नाही. मी तसेच खोलीत परत आले. वेदनेने चेहरा विकृत झाला होता. सारं शरीर आवळून धरलं होतं. शेवट तर उघड होता. पण या यातना कशासाठी? मनात खोलवर वावरणारा विचार शेवटी पृष्ठावर आला. मला यांच्यासाठी काही करता येणार नाही का? मला सुद्धा. मी काही साधी स्त्री नव्हते. कदाचित यांचा प्राण वाचवणं सुद्धा मला अशक्य ठरलं नसतं, पण ते अनैसर्गिक झालं असतं. निसर्गाचा क्रम उलटा पालथा करणाऱ्या दुष्ट शक्तींविरुद्ध संघर्ष करणारी मीच निसर्गाचा प्रवाह उलटवावा? नाही, ते अयोग्य झालं असतं. पण निदान त्यांच्या वेदना तरी मला कमी करता येतील का? डॉक्टरांनी पेनकिलरच्या गोळ्या दिल्या होत्या. त्या पाण्यात विरघळत असत. घेण्यास सोप्या जाव्यात म्हणून मी त्यातली एक ग्लासभर पाण्यात विरघळवली आणि तो ग्लास दोन्ही हातात धरला. यांना होणाऱ्या वेदनांना मनोमन राक्षसाचं स्वरूप दिलं आणि अशी कल्पना केली की ते राक्षस या समोरच्या ग्लासामधल्या औषधी पाण्यात तडफडून मरत आहे. ग्लासचा स्पर्श एकदम गरम लागायला लागला. मी तशीच पुढे झाले आणि यांचा खांदा हलवून म्हणाले, हे पहा, एवढं घेता का? एक गोळी विरघळवलीये, घ्या ना, काहीतरी आराम नक्की पडेल. कसली ती कडवट तुरट औषधं? काही नको, कशाचाही उपयोग होत नाही. मी तर म्हणतो त्याच्याऐवजी एखादा जालिम विष द्या आणि संपवून टाका हे नाटक. मी त्यांचा खांदा जोरात हलवत म्हणाले, श्श, असं भलतं सलतं बोलायचं नाही. हे घ्या पाहू आधी. घेणार नाही, काय करशील? नाक दाबून तोंड उघडताच ओतशील? घ्या ना, माझ्यासाठी. माझ्या आवाजातलं त्यांना काय जाणवलं कुणास ठाऊक. ते माझ्याकडे बराच वेळ पाहत राहिले आणि मग म्हणाले, ठीक आहे, घेतो. एवढा आग्रह करत आहेस म्हणून. त्यांनी ग्लासमधल्या औषधाचा एक घूट घेतला.
आणि मग तोंड एकदम मागे घेत म्हणाले, हे नवीन काय दिलं का? किती छान चव आहे. आणि मग त्यांनी पाहता पाहता ग्लास रिकामा केला. आवळलेलं शरीर सैल झालं. चेहऱ्यावरच्या वेदनेच्या रेषा गेल्या. एक मोठा उसासा सोडून ते म्हणाले, अगं, किती किती दिवसात मला आराम पडलाय, नाही का? आणि किती छान वाटतंय. दिवसभर वेदनेशी झगडण्यात शक्ती खर्च झाली होती. त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना गाढ झोप लागली. दिवसातून एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी अशी 2 वेळा मी त्यांना ग्लासभर पाण्यात ती गोळी विरघळवून देत असे. त्यानंतर अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना वेदना म्हणून जाणवली नाही. कधी कधी यांच्या अंगात 4-4.5 डिग्रीपर्यंत ताप असायचा. शरीर थंडीने थडथडा उडायचं. श्वास धापांनी येत असायचा. पण यांचा चेहरा मात्र शांत. मला वाटायचं काही काही वेळा डॉक्टर सुद्धा गोंधळात पडत असावे. त्यांची यंत्र शरीराची ढासळती प्रकृती दाखवत होती. अगदी शेवटच्या दिवशी त्यांच्या ओठांना ग्लास लावला तेव्हा हात वर करून ते म्हणाले, आता फार दिवस नाही राहिले, नाही का ग? नाही त्या गोष्टी करू नका हो, आधी हे घ्या. मी म्हणाले, घेतो ना. त्याच्या खेरीज का आजपर्यंत तग धरली असती? मला समजतं माझा शेवट जवळ आलाय. खिन्नता आहे पण नवल आहे. अजिबात कोठे वेदना म्हणून नाही. तू केलंस ना? मी चमकून म्हणाले. हे पहा. त्यांनी पुन्हा हात वर केला. आता शेवटच्या क्षणी कशालाही लपवा छपवी. दुर्गा, तू तुझ्याच वडिलांची मुलगी आहेस. जसा बाप तशी लेक. मला माहित नाही काय हे कसं केलंस ते, पण माझे शेवटचे दिवस किती शांततेत गेले. तासामागून तास, दिवसामागून दिवस अशी जीवघेणी वेदना सहन तरी झाली असती का ग? केवढे उपकार केलेस तू माझ्यावर दुर्गा. उपकाराचं कसलं भलतं सलतं बोलता? पण त्यांनी डोळे मिटून घेतले होते. त्या रात्रीच त्यांच्या आयुष्याची अखेर झाली. जवळजवळ 30-35 वर्षांचा सहवास. आता आयुष्यात एकाएकी एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण मनात एक समाधानही होतं. मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले. हॉस्पिटलची बिलं चुकती करून आम्ही निघालो तेव्हा डॉक्टरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. ते कशाबद्दल बोलणार मला कल्पना होती आणि मी उत्तर मनाशी तयारच ठेवलं होतं. दांडेकर काकू, मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसताच ते म्हणाले, तुमची अवस्था मी जाणू शकतो. वास्तविक अशा वेळी गेलेल्या माणसाबद्दल चर्चा नको असते. पण पुन्हा आपली गाठ पडेल किंवा पडणार नाही म्हणून एक विचारू का? विचारा की. शेवटचे 5-6 दिवस माझं दांडेकरांच्यावर अगदी जातीने लक्ष होतं. दुखण्याचा शेवट काय होणार याची आपल्याला सर्वांना, अगदी स्वतः दांडेकरांना सुद्धा कल्पना होतीच. आणि शेवटी वेदनाही फार होत्या. त्यावर कोणाचाच इलाज चालत नाही. पण मला नवल वाटतं आणि अर्थात समाधानही वाटतं. शेवटी त्यांना अजिबात पेन झाले नाहीत. तुम्ही त्या कोणत्या तरी गोळ्या दिल्या होत्या ना डॉक्टर? त्यातलीच एक पाण्यात विरघळून सकाळ संध्याकाळ मी त्यांना देत होते. डॉक्टर माझ्याकडे निरखून पाहत होते. काकू, सहसा या गोष्टी आम्ही सांगत नाही, पण आता जरा वेगळी वेळ आहे. त्या गोळ्या कसल्या होत्या माहीत आहे का? त्यांच्यात थोडीशी फ्लेवर, सायट्रिक ऍसिड आणि साखर एवढंच होतं. तुम्हाला वाटेल आम्ही तुम्हाला फसवत होतो. तसं अजिबात नाही. मनाच्या विश्वासाचाही काही काही वेळ परिणाम होतो. पेन किलरची गोळी घेतली आहे अशा केवळ विश्वासाने सुद्धा काही काही वेळा पेन खरोखर कमी होतं. अहो मग तसंच समजा ना डॉक्टर, मी म्हणाले. ते अजूनही माझ्याकडे टक लावून पाहत होते. मला हलवत ते म्हणाले, नाही, त्या गोळ्या दांडेकर बरेच दिवस घेत होते. फक्त शेवटच्या 5-6 दिवसातच त्यांची पेन गेली. त्यांना गीता पाठ होती. कदाचित त्यातला एखादा अध्याय ते मनाशीच म्हणत असावेत. तुम्ही म्हणता तसा विश्वासाचा परिणामही झाला असेल. नाही, त्याआधी कितीतरी दिवस त्यांना अगदी असह्य वेदना होत होत्या. मग मी काय सांगणार? त्यांची नजर अजूनही माझ्यावर होती. नक्की? मी केवळ मान हलवली. दांडेकर काकू, तुम्हाला माहित आहे का, औषधी वनस्पतींबद्दल मनाला थक्क करणाऱ्या हकीकती कानांवर येतात. काही झाडांच्या बियांनी अंगावरचे केस पूर्णपणे जातात. काही झाडांच्या पानांमध्ये तुटलेली हाडे सांधण्याचा गुण असतो. काही झाडांच्या मुळ्यातून मधुमेह नाहीसा करण्याचा गुण असतो. अशीच एखादी वनौषधी असेल जिच्यात अशा वेदना थांबवण्याचा गुण असेल. डॉक्टरांची कल्पना तशी चूक म्हणता येण्यासारखी नव्हती, पण इथे ती संपूर्ण अयोग्य आणि गैरलागू होती. मला तर काहीच सांगता येत नाही, मी म्हणाले. त्यांची निराशा झालेली दिसली. खरोखरच अशी एखादी वनस्पती सापडली तर लक्षावधी लोकांचे हाल वाचतील, नाही का? त्यांनी अखेरचा प्रयत्न केला, पण त्यांना सांगण्यासारखं माझ्यापाशी काहीच नव्हतं. मी उठून उभी राहिले. जाऊ का आता? त्यांना विचारलं. अर्थात तुम्ही जाऊ शकता. तुमच्यावर कठीण प्रसंग आलाय. अशा वेळी वास्तविक मी ही चर्चा करायला नको होती, पण त्यांचा हा अखेरचा प्रयत्न होता. काहीच न बोलता मी त्यांच्या खोलीबाहेर पडले. यांचे सर्व विधी श्रीवर्धनलाच झाले. 15 दिवसानंतर मी वाडीला आले.
बरोबर गोविंदा होताच. दुसऱ्या दिवशी त्याने तो विषय काढला. आई, आता तू काय ठरवलंयस? म्हणजे कसं म्हणतोस? आता इथली व्यवस्था पाहायला बाबा नाहीत. तुझ्या एकटीच्याने हे व्हायचं नाही, नाही का? अरे इतकी वर्ष काम करणारे वाडीवरचे लोक नाहीत का? बाबा होते म्हणून त्यांच्यावर वचक होता. मग तू काय सुचवतोस? माझ्याबरोबर येतेस का पुण्याला? नाहीतर रघु म्हणत होता श्रीवर्धनला राहिली असतीस, चालेल? गोविंदा, माझा सारा जन्म इथे गेलेला. मला काही ती शहराची धावपळ आणि बुजबुजाट मानवायचं नाही बघ. जशी तुझी मर्जी. आपण पाहूया. तुला इथे जमलं तर तू इथे राहा, मग काही प्रश्नच नाही. मात्र माझं घर तुझ्यासाठी कायमचं मोकळं आहे हे सतत ध्यानात ठेव म्हणजे झालं. शेवटी मी वाडीवरच राहिले. रखमी होतीच. गोविंदा महिन्यातून एकदा तरी यायचा. रघुचीही 8-10 दिवसांनी चक्कर असायची. पण शेवटी माझ्या ध्यानात आलं, हे आपलं काम नाही. मी गोविंदाला तसं सांगितलं, पण म्हणाले, गोविंदा, मला वाडी सोडायची नाही बघ. श्रीवर्धनमध्ये रघुच्या खूप ओळखी होत्या. वाड्या अंगावर घेणारेही त्यांच्यात होते. वर्षासाठी सगळी झाडं उक्ती घेणारे. त्यांच्यापैकी एकाशी गोविंदाने करार केला आणि त्याच्या सहाय्याने विहिरीवर इंजिन आणि पंप बसवून घेतला. त्याची माणसं 1-2 तासासाठी येत, पंप सुरू करीत आणि वावर भरलं की जात. पोफळी काढायची वेळ झाली की त्यांची माणसं येत, पोफळी उतरवीत, मांडवावर वाळायला टाकत आणि मग ट्रॅक्टरमधून घेऊन जात. सगळीच व्यवस्था सोयीस्कर झाली होती. मग गोविंदाने घरासाठी विजेची पण सोय केली. माझ्याकडे काम म्हणजे फक्त एक बटन दाबण्याचं. शिवाय श्रीवर्धनहून आठवड्याला मेकॅनिक यायचा. इंजिन, पंप, मशीन, दिवे सगळं तपासून जायचा. गोविंदाने एक एक करीत रेडिओ, टीव्ही, रेफ्रिजरेटर, पंखे, गॅसचा स्टोव्ह सगळं आणून टाकलं. अरे माझ्यासाठी कशाला एवढा खर्च? मी विचारलं तर तो हसून म्हणाला, आई, तू जगाच्या खूप मागे आहेस. तुझ्या पोफळीचे भरपूर पैसे येतात. तू तर त्यातलं काहीही मागत नाहीस. राहायचं असेल एकाएकी खेड्यात तर खुशाल राहा, पण शहरातल्यासारखं अगदी आरामात तरी राहशील की नाही? शरीराचे चोचले कुणाला नको असतात? सगळीकडे लख्ख आकाश, गार हवा, झटपट स्वयंपाक. तो तर म्हणत होता बाहेरही सगळीकडे दिवे लावून घेतो. पण मीच म्हणाले, नको बाबा, हवं तर टॉर्च ठेव, पण बाहेर दिवे नकोत. माझं त्यामागचं कारण वेगळंच होतं, पण ते त्याने मानलं. इथे सगळ्या सोयी असल्याने सुट्टीची माणसंही यायची, रमायची. मग वत्सलाला दुसऱ्यांदा दिवस गेले. रघुच्या घरीच बाळणपण झालं. मुलगी झाली होती. बारशासाठी मी अर्थात श्रीवर्धनला गेले होते. पुन्हा एकदा तो कान टोचण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी होती जेमतेम 12 दिवसांची, पण माझ्याकडे कशी निर्ढावल्यासारखी टक लावून पाहत होती. गोविंदाची मुलगी, माझ्या नंतरची 3री पिढी. यानंतरच्या पिढीच्या वेळेस मी काही हयात असणार नाही. पहा पहा कशी पाहते ती, मी म्हणाले. आणि सगळ्यांचं लक्ष मुलीकडे वळताच कापसामध्ये ते एक बी घालून ठेवलं. माझ्या कमरेला नेहमी एक बटवा असतो, त्यात तो कापूस घालून ठेवला. मग तिकडे त्याचे नाना सोपस्कार चालले. संध्याकाळी बारसं झालं. नाव सोनाली ठेवलं होतं. आताशी ही बंगाली नावाची फॅशन आली होती. संध्याकाळी गोविंदा म्हणाला, तुझी वाडीवर जायची घाई असेल. आज थांबते बाबा एक रात्र, उद्या सकाळी पोहोचवलंस तरी चालेल. मी वत्सलाला सांगितलं होतं, मला आज एका बाजूची खोली दे. तुमचे सगळे नातेवाईक जमलेत. तुमच्या गप्पा, हसी मजा चालू द्या. त्याप्रमाणे तिने मला एक स्वतंत्र खोली दिली होती. 8:30च्या सुमारास झोपण्यासाठी खोलीत आले. मागे दार लावून घेतलं आणि तो कापसाचा बोळा उघडला. त्या भीचं चांगलं पेरा एवढं रोप झालं होतं. दिव्याखाली धरून मी कितीतरी वेळ त्या इवल्याच्या रोपट्याकडे पाहत होते. म्हणजे शेवटी माझा वारसा या सोनालीमध्ये उतरला होता तर. गोविंदात नव्हता, त्याच्या मुलात, आनंदामध्ये नव्हता, पण या चिमुरड्या सोनालीमध्ये होता. तसे सगळे एका रक्ताचे. काय कमी जास्त असतं देवाचंच माहीत. बाबा जाणकार होते म्हणून त्यांना माझ्यातला फरक समजला, आणि मी माहितीगार आहे म्हणून मला या सोनालीतला वेगळेपणा जाणवला. आता कोणत्या तरी मार्गाने तिला याची जाणीव करून देईन आणि द्यायलाच हवी. पण असे कितीतरी अभागी असतील की ज्यांना आपल्यातल्या या खास अंशाची जाणीवही होणार नाही. मला एक पक्क माहीत आहे, जगातली कोणतीही गोष्ट, जीव, स्वभाव, गुण, काहीही कधीही निरर्थक नसतं. असो, या तत्वज्ञानात काय फायदा? मी तो कापसाचा बोळा एका मोठ्या पिशवीत अलगद सारून ठेवला. उद्या वाडीवर पोहोचेपर्यंत त्याला 1-2 तरी शेंगा येतीलच. त्यांच्यातली एक एक बी वेचून जपून ठेवायला हवी. अग्नीचा स्पर्श होताच त्यांचा झालेला भयानक उद्रेक मी कधीच विसरणार नाही. गोविंदाला हेही बजावून सांगायला हवं, त्या सोनालीला वाडीवर अजिबात आणायचं नाही. मीच नातीला भेटायला 1-2 महिन्याने अवश्य येत जाईन, पण तिला वाडीवर आणायचं नाही. माझं वागणं त्याला खासच विक्षिप्तपणाचं वाटत असलं पाहिजे, पण दुसरा इलाज नव्हता. सोनालीला वस्तीवर आणणं म्हणजे उघड्या दिव्यापाशी कपडा नेण्यासारखं आहे. वाडीवरचं वातावरण तिच्यासाठी सर्वथा अयोग्य होतं. गारगोटी आणि छिन्नीसारखं.
न जाणो एखादी टक्कर व्हायची आणि ठिणगी पडायची. पण का? त्यानं विचारलं. अरे बाबा, ती आडवाटेची जागा. मुलांची दुखणी तासा तासाला वाढत जातात. तिला काही झालं तर? आई, तू बोलतेस हे? जिने माझ्यासारख्या हूड मुलाला लहानाचं मोठं केलं. अरे बाबा, वय झालं की मन हळवी होतात. तरुणपणची रग आणि धडाडी राहत नाही. मी सांगते ते ऐक. अर्थात तो माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नव्हता. खरोखरच मी महिन्याकाठी एकदा तरी तिला भेटायला जात होते. आनंदाच्या मुंजीत 2-3 दिवसांचा सहवास झाला. सोनाली मोठी चुणचुणीत होती. मुलीच्या जातीला न शोभणारा धीटपणा तिच्यात होता. तिला कशाची भीती म्हणून वाटायची नाही. माझ्या लहानपणी मी अगदी अशीच होते. पुढचं तिचं आयुष्य कसं काय निभणार देवास माहीत. त्यावर जास्त विचार करण्यास अर्थ नव्हता. मग गोविंदाची बदली झाली आणि आमच्या भेटी कमी झाल्या. रघुकडे पत्र यायची. त्यांच्यात गोविंदाकडच्या बातम्या असायच्या. सोनाली खूप हुशार आहे, वर्गात नेहमी पहिली येते, इतरही खेळात बक्षिसं मिळवते, असं मधून मधून कानावर यायचं. मला दिलेला शब्द गोविंदाने अखेरपर्यंत पाळला. त्याने सोनालीस एकदाही वाडीवर आणलं नाही. मग पुढे समजलं ती अमेरिकेलाच गेली. हल्ली तिकडे गेलेली आपली मुलं गमवल्यागतच असतात. त्यांच्यापैकी बहुतेक परत येतच नाहीत. आता माझी या 7 समुद्रापार गेलेल्या सोनालीशी कशी काय गाठ पडणार? माझ्या मागे निदान रखमीला तरी ते माहीत हवं. पण ते वापरायला योग्य वेळ यायला हवी. शिलगावलेल्या बाणासारखं ते आहे. वात पेटली की धडाका होणारच. ते थांबवता येत नाही. एकूणच त्या दुसऱ्या घराबद्दल सर्वत्र इतक्या वदंता पसरल्या होत्या की लोक त्या घरापासून 4 हात दूरच राहत. पण शेवटी दारूच्या नशेत म्हणा किंवा खोट्या घमेंडीपायी म्हणा, जीवावर बेतणारा मूर्खपणा करणारे कोणी ना कोणी निघतातच. रखमी म्हणते त्यांची नाव केरू आणि हुसन्या होती. कितीदा जरी रात्रीची मी व्हरांड्यात बसलेली असायची. वयाप्रमाणे झोपही कमी झाली होती आणि समोरच्या घरातल्या त्याच्या लीलाही पाहण्यासारख्या असत. छपरावर कधी एखाद्या मोठ्या हुप्प्यासारखं उड्या मारायचं, नाहीतर कधी एखाद्या उंच माणसासारखं उभं राहायचं. किती उंच? 7, 8, 9 फूट उंच. पण मला माहीत होतं ते त्या वास्तूत जखडलेलं आहे. त्या वास्तूच्या आधारानेच त्याला राहायचंय. पण त्याला माहीत होतं व्हरांड्यातून माझी नजर त्याच्यावर आहे. त्या सर्व मरकट चेष्टा माझ्या नजरेसाठी होत्या. आणि त्या रात्री ते दोघे होडग्यातून किनाऱ्यावर आले. माझ्यासारखंच त्यालाही ते जाणवलं असणार. छपरावरून ते एकदम गडप झालं. मला माहित नाही त्या 2 चोरांना घराच्या खिडकीतून काय दिसलं ते, पण एकाएकी दार तोडल्याचा आवाज आला आणि त्यामागोमाग जीवाच्या आकांताने मारलेली किंकाळी. रखमी खाली आली. कंदील पेटवायला तिला काय वेळ लागला असेल तेवढात. लगोलग आम्ही निघालो. कोणीतरी समोरून पळत येत होतं. आम्ही दिसताच तो काहीतरी ओरडला आणि मागे भूत लागल्यासारखा जीव मुठीत घेऊन धावत सुटला, थेट रेतीवरच्या होडग्यापर्यंत. होडगं कसं तरी पाण्यात ढकललं आणि जोर जोरात वल्ली मारत तो दिसेनासा झाला. रखमे, मी तिला म्हटलं, आता परत चल. समोरच्या घराचं दार कोणीतरी उघडले. आजची रात्र सावध राहायला हवं. चल परत. ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. म्हणजे डोक्यावरून पांघरून घेऊन निजली होती. मी व्हरांड्यातच होते. ते मोकळं सुटलं होतं. आमच्या घराभोवती त्याच्या रात्रभर चक्रा चालल्या होत्या. डोळे मिटून घेऊन मी शांतपणे बसले होते. ते सरपटणारे, चौखूर धावणारे, उड्या मारत चालणारे वेडेबिद्रे आकार कशासाठी पाहायचे? खूप वेळा ते अगदी व्हरांड्याच्या पायरीपर्यंत आलं होतं, पण पायऱ्या चढलं नाही. त्याने अतिरेक केलाच असता तर काय झालं असतं मला माहीत नाही. काही असलं. पण शेवटी एकदाची ती काळरात्र उलटली. पहाटे पहाटेच मी स्नान पूजा उरकून घेतली आणि पहाटेच रखमीला उठवलं. बियांचा तो बटवा काढला, रेतीची थाळी काढली आणि रखमीसमोरच काय करायचं ते केलं आणि टोपली खाली झाकून ठेवली. आणि रात्री टोपली उचलली. टरारून वर आलेली लालसर काळी रोपटी रखमीला दाखवली. प्रत्येक रोपट्याला 5-5, 7-7 लांब लांब शेंगा. शेंगाकडून हातात जरा कुस्करत आतले काळे कुळकुळीत दाणे बाहेर आले. रखमीला ते दाणे दाखवून त्यातले निम्मे दाणे बटव्यात भरले. बटवा आत गाभाऱ्याच्या तळाच्या कप्प्यात ठेवला आणि मग मी त्या घराकडे निघाले. रखमी यायला घाबरत होती. त्या घराची दुष्कीर्ती तिला चांगलीच माहीत होती, पण तिला सर्व माहीत असणं आवश्यक होतं. बाबांनी पूर्वी माझ्यासमोर केलं होतं आणि मी एकदा केलं होतं, तेच आताही केलं. 4 भिंतींच्या पायथ्याशी, खिडक्यांच्या तळाशी चिमूट चिमूट बिया टाकल्या. मग दुसरा मजला आणि मग वरचा माळा. खरं तर अतिशय वाईट जागा. आवाज नव्हता, पण वीज कडकडण्याच्या आधी हवा जशी अगदी भारलेली वाटते तसं वाटत होतं. माळ्याच्या 4ही बाजूंना त्या बिया टाकल्या आणि मग आधी रखमी आणि तिच्या मागून मी अशा खाली आलो. घराच्या मागच्या दारातून बाहेरच्या व्हरांड्यात आलो. पावलं चटचट उचल असं रखमीला सांगावंच लागलं नाही. ती घराच्या दिशेने जवळजवळ पळतच होती. तिला बिचारीला कशासाठी दोष द्यायचा? ज्या जागेत एकाने आत्महत्या केली होती आणि ज्या जागेबद्दल पछाडल्याच्या वावड्या उठत होत्या, अशा जागेत जाणं म्हणजे धाडसच. केवळ माझ्यावरच्या विश्वासानेच ती बरोबर आली होती. पण तिला माहिती असणं आवश्यक होतं. पुढच्यांना वाट दाखवायला कोणीतरी हवंच की नाही. शेवटी आम्ही सुखरूप घरात परत आलो.
तिला जर त्यावेळी माहीत असतं की त्या दोघांपैकी केरू नावाचा एक चोर त्या घरातून बाहेर आलेलाच नाही, तर ती एवढं तरी साहस करू शकली असती का? शंकाच आहे. त्या बंद घरातल्या प्रत्येक फडताळापाशी, प्रत्येक मोठ्या लाकडी पेटीपाशी तिची पावलं अडखळली असती. मागाहून ही गोष्ट तिच्या कानावर आली हे एक परीने चांगलंच झालं. संध्याकाळी अंधारून आल्यावर मी जेव्हा त्या दुसऱ्या घराकडे पाहिलं तेव्हा छतावरला तो सरपटणारा काळा आकार दिसला. म्हणजे सकाळचं काम यशस्वी झालं होतं. तर रखमीच्या येण्याने काही गोंधळ झाला नव्हता. रखमी म्हणते तो हुसन्या गावात पोचल्यावर सगळीकडे पसरलं असणार की दांडेकरांच्या वाडीवरचा दुसरा वाडा झपाटलेला आहे. एक प्रकारे बरंच झालं. त्यानंतर आतापर्यंत पुन्हा कधी तो प्रकार झालेला नाही. वर्ष उलटत चालली तशी माझी ती ताकदही कमी कमी होत चालली. वरवर पाहता मी अगदी खुटखुटीत होते. सांगून खरं वाटलं नसतं की वयाची 75 उलटली आहे. वाडीवर गोविंदाने इतक्या सोयी करून घेतल्या होत्या की आयुष्यात कष्ट म्हणून राहिले नव्हते. पण ज्या सकाळी छातीत कळ आली त्याच सकाळी ही हकीकत लिहायला घेतली. मनात आणलं असतं तर मला पुढे पाहता आलं असतं, पण ते माणसाने करू नये. सुख शतपटीने कमी होतं आणि दुःख शतपटीने वाढतं. महिन्याकाठी गोविंदा येत होता. त्याच्याकडून समजलं की सोनाली आता अमेरिकेत गेली. माझी मनोमन खात्री पटली की आता या जन्मी तिची भेट होणं नाही. फार वाईट वाटलं. तिला वाडीवर आणू नको म्हणून गोविंदाला सांगितलं होतं. तेव्हा तो म्हणाला होता, आई तुझा जीव आनंदावरच आहे. ही सोनाली तुला कधीच आवडली नव्हती. त्याला कोणत्या शब्दात सांगणार की बाबा तिच्यासारखं प्रिय मला दुसरं काही नाही. तिला काही अपाय होऊ नये म्हणून मीच तिला वाडीपासून लांब ठेवत आहे. हीच तर पंचायत होती. कुणालाही काही सांगता येत नव्हतं. गोविंदाला विचारलं, काय रे, ती सोनाली इकडे परत येणार आहे की नाही, का तिथेच कुणाशी तरी लग्न करणार आहे? गोविंदा हसत म्हणाला, अगं आई ती अजून लहान आहे ग. गोविंदा, मी त्याला सांगितलं, आता काय सांगते ते नीट लक्षात ठेव. सोनाली परत आली तर तिला एकदा तरी वाडीवर आणच. अगदी करमलंच नाही तरी 2-4 दिवस ठेवून घे. पण आणखी एक, ती जर तिकडेच स्थायिक झाली तर एखाद्या वेळी वाडीची इस्टेट विकून टाकायचा तू विचार करशील. विकायची असली तर अवश्य विक, पण आधी एक कर. या आपल्या दोन्ही घरांना आगी लावून दे. त्या दोन्ही घरांची राखराख होऊन जाऊ दे. 5,000 कमी आले तरी चालतील. वाटलं तर मला वेडी समज, पण हे ध्यानात ठेव, इथे कुणाच्या हातनं काय होईल सांगता येत नाही. किंवा इतकी वर्ष गेल्यानंतर ते केरू हुसण्यासारखं आणखी कुणाच्या डोक्यात ते वेड शिरणार नाही हे कशावरून? मग इथे निस्तारायला कोण आहे? सांगायचं ते सांगितलंय, बाकी सारं देवाच्या मर्जीवर. पाहिलं, आजीची ती पूर्ण कथा सोनालीने वाचली. आता हे सगळं वाचल्यावर आणि सोनालीला ते कळालंय की आता त्या आजीनंतर ती खरी तिथली दावेदार, म्हणजे तिथे जे काही घडणार आहे ते आता तिला करायचंय. मग पुढे नेमकं काय होणार हे प्रश्न सगळ्यांनाच आहेत. तर ते पाहूया पुढच्या भागात. नारायण धरप यांची भयकथा चेटकीन आपल्याला आवडल्यास आपण आपले अभिप्राय नक्की द्या आणि आपलं मनुष्य आर्ट चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.